टेंबू अभियंता राजन रेड्डी यार यांच्यावर होणार फौजदारी गुन्हा दाखल। शेतकऱ्यांना खोटी लेखी आश्वासन देऊन केली फसवणूक। टेंबू योजनेचे वरिष्ठ अभियंता राजन रेड्डी यार यांनी शेतकऱ्यांना खोटी लेखी आश्वासन देऊन फसवले। याबाबत त्यांच्यावर चौकशी करून गुन्हा दाखल करावा। याबाबत 30 मे 2025 रोजी पाणी संघर्ष समितीतर्फे पोलीस स्टेशनवर मोर्चा आंदोलन करणार असल्याचे जी.डी. बापू लाड यांची विचारधारा व वारसदार किरण तात्या लाड तसेच पाणी संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष D.S. देशमुख यांनी सांगितले। त्यांच्या व पाणी संघर्ष समिती हस्ते कडेगाव प्रांताधिकारी रणजितसिंह भोसले, तहसीलदार अजित शेलार व पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी पाणी संघर्ष समितीचे संयोजक अभिमन्यू वरुडे, पदाधिकारी सिराज पटेल, संजय तडसरे, जीवन करकटे, कुंडलिक एडके, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माने, पत्रकार संदेश जाधव, राजू घोडके, नवनाथ काकडे, सोमनाथ पवार, संजय मदने, नितीन मदने, भाऊसाहेब यादव, प्रवीण करडे आदी उपस्थित होते। यावेळी D.S. देशमुख काय म्हणाले ते आता आपण पाहू। गेली 7 ते 8 वर्ष झाली टेंबूच्या पाण्यासाठी अनेक प्रकारचे आंदोलन, उपोषणापासून रस्ता रोको, जलसमाधी यासह अनेक आंदोलन झाली आणि प्रत्येक आंदोलनामध्ये राजन रेड्डी यार यांनी कार्यकारी अभियंत्यांनी लेखी मुद्द्यावर निवेदन दिलं किंवा त्यांनी त्या उत्तर दिली आणि तुमची ताबडतोब कामं करतो म्हणून सांगितली। पण त्या 7 ते 8 वर्षामध्ये कडेगाव तलावात बंदिस्त पाईपलाईन किंवा सुरली कामती वेगळा करा आणि वेगवेगळे पंप जादा पावराचे पंप बसवा अशी मागणी करून सुद्धा दिलेली आश्वासन न पाळता आवर्तन एक नाही तर 2 दिली जातात। त्यामुळे कडेगाव तालुक्याचं ठिकाण असून प्याचं पाणी आणि शेतीचं पाणी कडेगावसह निर्ली, आपसंग, कोतावडं, शाळगाव, शामगाव ह्या गावांची पाण्याची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे शेतीसाठी आणि प्याच्या पाण्यासाठी। तर संबंधित राजन रेड्डीवर फौजदारी गुन्हा दाखल करा आणि त्यांच्या 3.5 ते 4 हजार कोटीच्या कामाची खात्याने चौकशी करा। आमची यासाठी ठाम मागणी आहे। त्यासाठी आज प्रांत साहेबांना निवेदन दिलेलं आहे। 30 तारखेला मोर्चा असणार आहे आणि 5 तारखेला आम्ही भूसमाधी घेणार आहे। आम्हाला न्याय नाही मिळाला